थंय जाऊया उजेडात जा उजेडात आगीचे खेळ नको ओव्हर एकदम चिकन राहा नको व्हिडिओ करतो श्रीदेव रामेश्वर या गावची चालू वर्षाची गावपळण मागील वर्षी आलेलं होतं, पण त्यावेळी झाला नाही कौल, त्यामुळे ती गावपळण झाली नाही. देव दिवाळी दिवशी जे देवाचे सेवक आहेत सर्व ग्रामस्थ किंवा त्या ठिकाणी 12-5 मानकरी त्या सगळ्यांनी मिळून कौल लावला. रामेश्वराने गाव फोडण्याचा कौल दिला. ती तारीख 15 डिसेंबर होती आणि त्यावेळेपासून प्रत्येकाला एक आस्था निर्माण झाली की आपल्या गावातले आता गावपळण आणि आपण अमुक ठिकाणी जाऊन अशी आपली पुढची सुविधा तयारी काय असतात ती करायची आहे म्हणून. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले. नंतर प्रत्येकाने आपापली ही जी काही झोपडी बांधली आहे त्याची जागा बुक केली. त्यानंतर प्रत्येकाने आपलं निवारो या ठिकाणी उभारलो. लागणारा जा काय या 3 दिवसात लागणारा सगळा साहित्य सामुग्री ती सगळी घेऊन प्रत्येकजण 15 डिसेंबरला देवाचा ज्यावेळी 2 वाजताचा नौबत आणि तोफ हा निघाला झाला त्यावेळी सर्व ग्रामस्थ आपला गाव सोडून वेशीच्या बाहेर आम्ही आलो. या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं हे केलेलं आहे व्यवस्था आणि अगदी 3 दिवस या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही सगळे कार्यक्रम करीत आहोत. पहिल्या दिवशी आमच्या संपूर्ण ही जी मंडळी आहे यांनी गोमूचा खेळ काढून सादरीकरण केला करमणुकीचा. काल आमच्या मंडळाचा दिंडी आहे ती दिंडीचा कार्यक्रम काल झाला. त्याच्यानंतर परत याची संगीत खुर्ची किंवा भेंडी असे हे जे काय सगळे कार्यक्रम हे आमच्या मंडळातर्फे आम्ही असे कायम राबवित असतो आणि आनंदात अगदी 3 दिवस सगळ्यांचे या ठिकाणी आज पार्टी म्हणा एकमेकाकडे काही वस्तू निर्णय प्रकारचे सण बनवायचे एकमेकाकडे द्यायचे मेजबानी करायची असा सगळा अगदी उत्स्फूर्तपणे अगदी आनंदात सगळा चाललेला असा या चालू वर्षाचा. काय आतापर्यंत एक अशा कामात कोणी विरोध केलेला नाही. पूर्वी काही त्या ठिकाणी सुविधा कमी होते गैरसोय होते त्यावेळी त्या पद्धतीत आम्ही ते साजरे केलेले असत आणि आता सगळे सुविधा आले. आज आरोग्य शिबिर या ठिकाणी झालं असे प्रत्येक जण येऊन आमका या ठिकाणी भेट देतं आणि पूर्वीच्या पेक्षा मोठ्या चांगल्या ह्यानी आज हे आमचे गावपळणीचं ह्या चांगले दिवस जायतात. आता उद्या रामेश्वराला कौल लावतील. कौल झाला तर गाव भरेल, कौल नाही झाला तर गाव नाही भरणार. आम्ही आता हे गावपळणी केली होती. माझं घर आता तोंडवळीत असा पण हे गावपळणीच्या आम्ही मुकलो असं आता आमका वाटतं म्हणून आम्ही आता कसा मजा करू शकते म्हणून आम्ही आता आमच्या माहेरा इलं होय गावपळणीसाठी. गावपळणीची मजा काय असते ती आम्ही पहिली पण बघितलं पण आता पण आमका त्याचा अनुभव घेऊचा म्हणून आम्ही आता इलो. ही माझी आई आहे म्हणून माझी आई आणि आता ती सगळ्यांचीच आहे आता. मी 3री गावपळ माझा जन्म आहेच झाला आणि गावपळणीतच झालं हा जन्म. मजा त्याचा दिवस गेला तरी चांगला. उद्या कौल असं वाटतं त्यांना म्हणजे उद्याच एक दिवस आणखी वाढलो तर आणखी मजा करू असं त्यांना वाटतं सगळ्यांना आणि आमका पण.